गडचिरोलीमधून एक मोठी बातमी येते. गडचिरोलीतील 4 माओवाद्यांचं आत्मसमर्पण त्यांनी केलेलं आहे. 82 गुन्हे दाखल असलेला जहाल बालन्नाने आत्मसमर्पण केलंय. तर 34 पोलिसांच्या हत्येचा आणि जाळपोळीचा गंभीर गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. बालन्ना गेल्या 30 वर्षांपासून माओवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. 4ही माओवाद्यांवरती 28 लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आलेली होती. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. महेश, खरं तर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. पोलिसांना आज मिळालेलं मोठं यश आहे. काल झालेल्या सभापतीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आज 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यात बालन्ना हे खूप मोठं नाव आहे. बालन्ना अहेरी तालुक्यातील अलकापल्लीचा रहिवासी होता. आलापल्ली ते सिरोंच्या दरम्यानचा 100 किलोमीटरच्या बेल्टमध्ये त्याची दहशत आणि त्याचा प्रभाव होता. 35 वर्षापूर्वी तो माओवादी चळवळीत दाखल झाला होता. 82 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यात 34 चकमकीचे म्हणजे पोलिसांसोबत एन्काउंटर, पोलिसांवर हल्ला करण्याचे गुन्हे आहेत. हत्या, जाळपोळ असे एकूण 82 गुन्हे आहेत. त्यामुळे बालन्ना सारखा जहाल माओवादी नेता आत्मसमर्पण करणं हा त्या 100 किलोमीटरच्या परिसरातील जंगलातल्या प्रभावात क्षेत्रातल्या भागासाठी खूप मोठा माओवाद्यांना हादरा आहे. त्याच्यासोबत त्याची माओवादी पत्नी वनिता आहे. आणखी एक माओवादी जोडपं यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. एकूण 28 लाख रुपयाचं बक्षीस त्यांच्यावर आहे. मात्र बालन्ना जो त्या भागातल्या अनेक तरुणांना त्यांनी माओवाद्यांच्या चळवळीत ओढलं होतं. त्यामुळे ही अतिशय महत्वाची घडामोड खरं तर म्हणावी लागेल.